न्यूमेरिकल खूप अवघड जाणार आहे वाटतंय 2026च्या पेपरला. जसे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चे पेपर झाले क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये. चौथा धडा चालू आहे आणि 3 धडे झालेत. व्हिडिओ बघितला की नाही माहीत नाही. आता डायरेक्टली क्लिक करून इथे आला असशील. क्वेश्चन नंबर 4 चे प्रश्न घेतोय. पुढच्या 10 मिनिटांमध्ये 2026 चे सगळे आय-एम-पी प्रश्न कंप्लीट करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 5, 6, 7 व्हिडिओज बघायला विसरू नको. ओके. सो मराठीमध्ये देखील आहे आणि इंग्लिशमध्ये देखील आहे. सो स्क्रीनशॉट काढायला मी दोन्हीकडे ऑप्शन्स देतोय तुम्हाला. सो लवकरात लवकर पटापट करू शकता. ओके, स्टार्ट. पहिला न्यूमेरिकल आहे. पहिला टेन्शन नका घेऊ. जास्त वेळ नाही लागत. एक नवीन विंडो ओपन झालाय फक्त. चलो. येस, ऑन द टॉपिक येऊ आणि सुरुवात करूया. 2 बल्ब लावलेत. एक आहे 50 वॅटचा. ओके, एक आहे सॉरी एक आहे 50 वॅटचा बल्ब आहे आणि दुसरा 60 वॅटचा बल्ब आहे. 220चं पोटेन्शियल डिफरन्स लावलंय. ची किंमत आहे ही आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉवरची किंमत 2 बल्ब दिलेली. इफ दे आर कनेक्टेड इन हाऊ मच करंट विल फ्लो. ओके, मेन करंट. ओके, हे भरपूर न्यूमेरिकल भारी दिलंय. तसं काय नाही. हां, पॅरललमध्ये लावलेत दोन्ही पण बल्ब. सो पॅरललमध्ये लावल्यानंतर ते म्हणतात आहे, की त्याच्यामधून किती करंट फ्लो होणार आहे. ओके, सो पहिला गोष्ट आहे. गिव्ह रिझन आहे तुम्हाला. गिव्ह रिझन कशासाठी आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट. इस्त्री-बिस्त्री, हीटर-बिटरमधून निक्रोम तार आहे. दुसरी तुम्हाला माहीत असेल टंगस्टनची तार आपण वापरतो. बल्बमध्ये माहीत असेल ना, टंगस्टन वापरतो. सो टंगस्टनबद्दल आय-एम-पी आहे. सो टंगस्टनची गोष्ट प्रॉपरली बल्ब पॉली पण करून ठेवा. त्याचा डायग्राम सुद्धा करून ठेवा, का मी ते सांगणार होतो. डायग्राम, बल्बचा डायग्राम सुद्धा करून ठेवा. ओके. नेक्स्ट पुढे गेल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं ही डायग्राम ऑब्झर्व करायची. डायग्राम ऑब्झर्व केल्यानंतर इथे ॲमीटर लावलाय म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा जनरेटर आहे. हे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. जर इथे बॅटरी असती, सो बॅटरी असती तर समजून गेलो असतो की इथं काय मोटर आहे. म्हणजे मोटरबद्दल इथं प्रॉपरली प्रश्न आलेला आहे. ओके, सो रूल कोणता लावतो आपण? सो तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी 2 रूल आहे आपल्याकडे. 3 आहेत तसे. राइट हँड थंब रूल, फ्लेमिंगचा राइट हँड थंब रूल तुम्हाला माहित असेल. राइट हँड थंब रूल एक आहे उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम. राइट हँड थंब रूल एक आहे. त्यानंतर फ्लेमिंगचे दोन्ही पण रूल आहे. लक्षात ठेवा फ्लेमिंगचे 2 रूल्स आहेत. दोन्ही पण करायचे का पहिलं सांगतो. परत मिस करू नका. सोबतच करा म्हणजे तुम्हाला थोडंसं गडबड होणार नाही. डायग्राम सकट करा. डायग्राम खूप महत्त्वाची आहे त्याची. सो डायग्रामवरती पण पूर्ण फोकस करा. नेक्स्ट पुढे गेल्यानंतर आता त्याचे प्रश्न जे आहेत ते प्रॉपरली बघू शकता तुम्ही. याच्यावरती देखील ही आकृती आलेली. ही आकृती जी आहे अशीच सेम आकृती अजून एक आहे. याच्यावरती खाली टोटल प्रश्न आलेले आहेत, की इंटेन्सिटी कोणाची जास्त राहील, तीव्रता करंटची मॅग्नेटिक फील्डची कशात जास्त राहील, कशात कमी राहील, हे डिक्टो प्रश्न ते प्रॉपरली आलेले आहेत. 2019ला आलेले प्रश्न आहे. सो बऱ्यापैकी येण्याचे चान्सेस आहे कारण पीवायक्यूज आणि मोस्ट आयएमपी सगळंच आपण कव्हर केले. मग एमसीक्यू दिलेले, ऑड मॅन आउट दिले, ट्रू आणि फॉल्स दिले आणि पुन्हा एकदा तुम्हाला फ्लेमिंगचा राईट हँड रूल आलाय. ओके, सो लेफ्ट हा बऱ्यापैकी पण सोबत करायचं आहे. म्हणजे एबीसी हे जे आहे ना हे लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, पुढे गेल्यानंतर जर पॅराग्राफ वरती प्रश्न आहेत. ओके, पॅराग्राफ वरती पण प्रश्न पकडला तरी तुम्हाला शॉर्ट सर्किट दिलेलं आहे, फंक्शन ऑफ यूज दिलेलं आहे. सो हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट ही सेम आकृती म्हणजे तुम्हाला बोलतो अजून एक आकृती ती हीच आहे. ओके, सो इथे मॅग्नेटिक फील्ड वरती पुन्हा एकदा त्याच्यावरती खाली प्रश्न आहेत. तुम्हाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल पण सांगितला होता करायला, तो आलेला आहे. इथं पुन्हा मोटरवरती प्रश्न सॉरी जनरेटरवरती प्रश्न आलेला आहे. ओके, इलेक्ट्रिक करंटचा युनिट खूप महत्वाचा आहे. एसआय युनिट वरती प्रश्न येतोय. एसआय युनिट. ओके, सो एसआय युनिट प्रॉपरली करा. हेच सांगायचं. एसआय युनिट वरती पूर्णपणे फोकस करा आताच. ओके, एसआय युनिट राइट हँड थंब रूल आलाय. 18वा प्रश्न जो आलेला आहे तो बऱ्यापैकी मॅग्नेटिक निडल शोज डिक्रीजिंग डेव्हिएशन. ओके, 2020ला हा ऑगस्ट महिन्यामध्ये आलेला प्रश्न 18वा. मॅग्नेटिक निडल शोज डिक्रीजिंग डेव्हिएशन ऑफ इट्स अँगल ॲज अ डिस्टन्स फ्रॉम द करंट कॅरिंग कंडक्टर इज इन्क्रीज. पुन्हा एकदा आता इथं बॅटरी आलेली आहे म्हणजे इथे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हे मोटारबद्दल प्रश्न आहे. कोरिलेशन कोरिलेशन. ओके, त्यानंतर तांब्याची तार आपण वापरतो. फिगर आयडेंटिफाय फिगर करायचं आहे. युनिट पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं एसआय युनिट वरती प्रश्न आलेला आहे. ओके, नेम 2 अप्लायन्सेस ऑन मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट कोणती आहे तर बेल आणि ते तुम्ही लिहू शकता जेवढं तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. ओके, फाइंड द ऑड मॅन आउट आणि हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड राईट हँड रूल. गिव्ह रिझन पहिला प्रश्न आलाय तुम्हाला सगळ्यात महत्वाचा तो रिपीट झालेला आहे. वरती तोच आला होता तो पण आता सेम खाली आलेला आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. हा क्वेश्चन बऱ्यापैकी नवीन आहे आणि हा बऱ्यापैकी स्क्रीनशॉट काढून सॉल्व्ह करून घ्या. आत्ता सांगतोय. ओके, ज्याचे आन्सर्स आहे ते लाईव्ह मध्ये मी देणार आहे पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा वेळ घालू नका. क्वेश्चन आणि त्याचे खाली सॉरी डायग्राम आणि त्याचे खाली क्वेश्चन्स हे प्रॉपरली करा. मराठीसाठी पण हा डायग्राम आहे. क्वेश्चन्स तुम्हाला इकडे भेटून जातील. मी स्क्रीनशॉट काढायला तुम्हाला ऑप्शन देईल. ओके,
पुढे गेल्यानंतर नेक्स्ट आहे गिव्ह रिझन. पुन्हा एकदा कॉपर आणि अॅल्युमिनियमची वायर वापरतात. हीट एनर्जी इज बीन प्रोड्यूस इन अ रेझिस्टन्स. एमसीक्यू नाही, न्यूमेरिकल आहे. तुम्हाला आरची व्हॅल्यू शोधायची आहे. पोटेन्शियल डिफरन्स 250 व्होल्टचा एमसीक्यू आहे. पुन्हा एमसीक्यू आहे. फ्लेमिंगचा राईट हँड रूल आलाय. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आलेला आहे. इथे तुम्हाला बऱ्यापैकी प्रत्येक थंब वरती मोशन आहे, तर इंडेक्स फिंगर वरती काय. ओके, सो बोटांचा गणित आहे. बोटांवरती कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ते माहित असलं पाहिजे पेपरसाठी. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर. प्रिन्सिपल येऊ शकतं, युजेस येऊ शकतात, वर्किंग येऊ शकतं, कन्स्ट्रक्शन येऊ शकतं. हे पण मी तुम्हाला सांगतो. कन्स्ट्रक्शन येऊ शकतं. ओके, हे फार महत्वाचं आहे. एकदा तुम्हाला फक्त नुसतं प्रिन्सिपल दिले तर प्रिन्सिपल करत नका बसू. सिम्पली 2 कागद घ्या, मध्ये लाईन मारा आणि दोघांचा डिफरन्स लिहून टाका एकदाच. की याचा प्रिन्सिपल काय, याचा प्रिन्सिपल, याचा यूज, वर्किंग, कन्स्ट्रक्शन या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा डिफरंट म्हणजे बाजूला करून घ्या. 6 मीटर लॉंग वायर मेड फ्रॉम एलॉय निक्रोम इज शेप्ड इनटू द कॉइल. हे फार महत्वाचं आहे की हा न्यूमेरिकल आहे. पुन्हा एकदा एक डिक्टो प्रॉपरली नीट बघून घ्या. गिव्ह रिझन टंगस्टनचा आलेला आहे. मी बल्बचा सांगितलं तुम्हाला करायला, तो टंगस्टनचा इथं येऊन गेलाय. पुन्हा एकदा न्यूमेरिकल आलेलं आहे. आयडेंटिफाय करा प्रॉपरली. हा फ्यूज आहे तुमचा. ओके, सो बऱ्यापैकी गडबड होऊन देऊ नका. हा फ्यूज आहे, ही मोटर आहे आणि तुम्हाला हा काय माहित असेल. ओके, फ्यूज नाही, सॉरी, एमसीबी. ओके, मिनिएचर सर्किट ब्रेकर आहे. घाईमध्ये फ्यूज बोललो. एमसीबी आहे हा का. एमसीबी वरती पण प्रश्न लक्षात असू दे. एमसीबी, ओके, त्याचे वेरियस एक बॉक्स आहे पूर्णपणे डाव्या हातावरती. पुस्तकाच्या डाव्या हातावरती एमसीबीचा फोटो आहे आणि तिथेच त्याचं संपूर्णपणे आहे. ओके, लेबल द डायग्राम. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. युनिट, एसआय युनिट. पुन्हा एकदा मोटरवरती प्रश्न आलाय. पुन्हा एकदा जनरेटरवरती प्रश्न आलाय. इथे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की मंथ ऑफ मार्च मध्ये किती दिवस आहे, तर किती युनिट्स पडू शकतात. ओके, हे फार महत्वाचं आहे. एकच तो महिना नाही, चेंज होऊ शकतो. ऑड मॅन आउट. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा डायग्राम. परत एकदा काय दिलं, विच इन्स्ट्रुमेंट डज द गिव्हन फिगर, विच रूल इज यूज टू. म्हणजे हा बऱ्यापैकी मोटर आणि जनरेटर बद्दल आलेला प्रश्न आहे. हे जे आहेत प्रश्न, हे मोटर किंवा जनरेटरचे. हा सेम क्वेश्चन वरती पण आहे. सो काही घाई एवढी म्हणजे गडबड करायची गरज नाहीये. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. वॅट, जूल, डीसी मोटर. डिफरन्स बिटवीन एसी जनरेटर आणि डीसी मोटर. इथं जनरेटर आणि मोटरचा डिफरन्स सुद्धा आलेला आहे. शॉर्ट सर्किट कधी होतो, लाऊड स्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर. ओके, सो असे बरेच आयएमपी प्रश्न आहेत. हा, मराठीवाल्यांना जे प्रश्न बघायचे होते, फर्स्ट पेज हा स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट पेज स्क्रीनशॉट मारा. थर्ड पेज, फोर्थ पेज. ओके, सो इथे तुमचे क्वेश्चन संपले. सो खूप कमी क्वेश्चन्स आहे, तुम्ही पण प्रॉपरली पाहिले असतील. खूप क्वेश्चन जे आहेत ते प्रॉपरली काय होतं, ते जसाच्या तसा रिपीट होत आहेत. ओके, सो 5व्या धड्याची वाट पाहतोय मी सुद्धा. ओके, सो टाइम कमी असल्यामुळे क्वेश्चन्स तुम्हाला मी प्रॉपरली दाखवलेत, तुमच्यासोबत डिस्कस देखील केलेले आहेत. असे सेम प्रत्येक लेसनचे क्वेश्चन्स मी अपलोड करतोय व्हिडिओच्या मार्फत. तर तुम्ही प्रॉपरली जाऊन ते स्क्रीनशॉट्स काढून सोडवा, डोळ्या खालून ते प्रश्न घालवा, म्हणजे उद्याचा पेपर तुम्हाला अवघड जाणार नाही. एकदा शॉर्ट सगळे बघून घ्या आणि लाईव्हला रात्री यायला विसरू नका. शॉर्ट्स प्रॉपरली बघा, कारण शॉर्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. आत्ताच मी सांगतोय तुम्हाला. ओके, आणि बाकीचे व्हिडिओ जे आहेत थोडे लेट पण प्रॉपरली येऊन जातील. सिरीजमध्येच 10 लेसन पूर्णपणे मी कंप्लीट करणार आहे. सो 10ही लेसन्स तुम्ही पण बघायचे आहेत. 10वा आणि 9वा तर बघूनच जा. 8वा तर बघण्यासारखाच. 8, 9 हे जे आहेत मोस्ट आयएमपी मोठे धडे, ऑप्शनला सोडू नका. एकदा फक्त एक छोटासा व्हिडिओ बघून जावा. प्रश्न तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओमध्ये भेटून जातील.